म्हणजे मला नेहमी असं वाटतं की आपण गोष्टी ना दोनदा क्रिएट करतो जगामध्ये. हे जे आज घडलंय ना हे हे दुसऱ्यांदा घडलंय. पहिल्यांदा कधी घडलंय तर त्यांच्या डोक्यामध्ये घडलंय. यु नो त्यामुळे फर्स्ट कम्स द कॉन्सेप्ट आणि त्यांनी हे सगळं व्हिज्युअलाइज केलं होतं की असं असायला हवं, असं असेल आणि म्हणून ते दोनदा घडतं. त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा आयुष्यात एखादी गोष्ट घडते त्याच्या आधी ती मनात घडणं गरजेचं आहे आणि तो त्याला लिमिटेशन नसावं. म्हणजे जसं स्टार्टिंग फ्रॉम अ स्मॉल प्लेस ऑलरेडी एक 100 करोडचं त्यांच्याकडे प्रोडक्ट्स ऑन साईट झालेले आहेत. तर त्या थॉट वर आपण ना मोठा विचार करायला हवा. आपल्याला आपण जसं सॅटल मध्ये म्हणतो की मी माझी मानसिकता बदलेन. तर लोक स्वप्न बघताना पण बजेटवाली स्वप्न बघतात. ऍटलीस्ट स्वप्न बघताना तरी मोठं बघायला हवं. 100 करोडचा विचार करायला हवा. आज सकाळीच आम्ही एक सेशन घेत होतो आणि त्याच्यामध्ये एक पहिल्या पिढीचा उद्योजक कसा 1000 करोड पर्यंत गेला आणि त्यांनी 4-5 काही गोष्टी सांगितल्या आणि त्या सकाळपासून माझ्या डोक्यात आहेत, तर त्यात मी शेअर करतो. सगळ्यात आधी आपल्याला क्लिअरली माहित असायला हवं की काय करायचं. व्हेरी क्लिअरली. म्हणजे 3 वर्षांनी 5 वर्षांनी मी काय करणार आहे, सो दॅट फोकस क्लिअरली असायला हवं. दुसरं आपल्याला आपल्या सर्व्हिस आणि प्रोडक्टवर कॉन्फिडन्स असायला हवा. बऱ्याचदा ना तो कॉन्फिडन्स आपण कमवत नाही किंवा तो क्रिएट करत नाही. त्यामुळे क्लायंटच्या नजरेत नजर घालून आपण सांगू शकतो की माझं प्रोडक्ट चांगलं आहे. ओके, दॅट इज सेकंड. थर्ड इज माणसं डेव्हलप करायला आपल्याला शिकावं लागेल. आपल्याला आपल्याला असं वाटतं की रेडीमेड चांगली माणसं कुठे मिळतील, रेडीमेड चांगली माणसं कुठेच मिळत नाहीत. त्यामुळे ती माणसं आणायची कशी आणि आता जे आपल्याकडे मॅनपॉवर येणार तो तुमच्या ऑर्गनायझेशनकडे बघून येणार नाही, तर तुमच्याकडे बघून येणार. आणि जर मी ह्या व्यक्तीबरोबर जर मी काम करणार आहे तर मला आवडेल, अशा अँगलनी येतो. त्यामुळे पहिल्या दिवसापासून आपण त्याला इंटरव्ह्यू बोलवल्यापासून त्याची आपण कसं त्याच्याबरोबर डील करतो, त्याला कशी ट्रीटमेंट देतो. पण एका व्यक्तीने शेअर केलं की मी इंटरव्ह्यूसाठी गेलो आणि मला त्यांनी 4 तास बसवून ठेवलं. आणि मला सांगितलं पण नाही की काय होणार आहे की नाही होणार आहे. फक्त ह्या अनुभवातच मला वाटलं की अरे इथे कल्चरच वेगळं आहे थोडंसं. तर लोकांना रिस्पेक्ट दिला, लोकांना KRA KPIs बनवून दिले की तुमचं एक्झॅक्टली काम काय आहे आणि फक्त एकदा विचारलं. दुसरी एक खूप महत्वाची गोष्ट, आपण आपल्या स्टाफशी रोज बोलतो की काय झालं, काय करतोय, त्याचं काय झालं. तसं करायच्या ऐवजी पूर्ण फ्रीडम द्यायचं आठवडाभर आणि आठवड्यातनं एकदाच फक्त विचारा की काय केलं ते सांग आणि काय करणार आहे ते सांग. सो बिझनेस सुरू करणं जेवढं चॅलेंजिंग असतं ना तेवढंच तो वाढवणं पण चॅलेंजिंग असतं. प्रत्येक वेळी रिस्क घ्यावी लागते. जसं आपण व्हिडिओ गेम मध्ये प्रत्येक लेवलला एक वेगळी चावी असते ना, तसं प्रत्येक लेवलला बिझनेसमध्ये वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. मराठीमध्ये एक म्हण आहे त्याला की म्हणतात की व्हॉट गॉट यू हिअर विल नॉट टेक यू देअर. ज्या गोष्टीमुळे तुम्ही इथे आलात त्याच गोष्टीमुळे तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. आणि आपला जो ओनर आहे तर बिझनेस ओनर त्यांनी 2-3 गोष्टीमध्ये फक्त लक्ष द्यायला हवं. सेल्समध्ये सगळ्यात जास्त सेल्स, दुसरं फायनान्समध्ये. सर नेहमी म्हणतात की आपल्याला आपली बॅलन्स शीट वाचता यायला हवी. प्रत्येक उद्योजकाला फायनान्सचं नॉलेज असायलाच हवं आणि तिसरं त्याला माणसांशी रिलेशन डेव्हलप करता यायला हवं. तर या 3 गोष्टीवर जर भर दिला तर तुम्ही कुठलंही स्वप्न अचीव्ह करू शकता. आज ट्रेनिंगचा वेळ नाहीये खरं तर, पण ज्या पद्धतीने सरांनी त्यांचं ड्रीम सांगितलं ना, मला खूप आनंद झाला की ऑलरेडी ते 100 करोडची गोष्ट करतायत आणि आपण सॅटर्डे कपमध्ये आपलं तेच आहे की प्रत्येक मेंबर 100 करोड व्हायला हवा. राईट. तर त्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन आणि आम्हाला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच.